शेवटचा प्रवासी. साल होत 1987. पावसाळ्याचा काळ होता. महाराष्ट्रातल्या सह्याद्रीच्या डोंगरात एक लहानसं गाव होतं, भानगड. गावाला जोडणारा एकच एसटी बसचा मार्ग होता आणि तोही दररोज फक्त एकदाच, संध्याकाळी 7 वाजता. त्या दिवशी बसमध्ये फारच थोडे प्रवासी होते. ड्रायव्हर भाऊसाहेब आणि कंडक्टर राघव, दोघं गावातलेच. वाटेतील एका थांब्यावर एक मध्यमवयीन इसम चढला. अंगात पांढरं झुळतं कुर्ता पायजमा, केस बारीक मागं ओढलेले. चेहऱ्यावर विचित्र शांतता होती. त्याने बसमध्ये चढताना फक्त एवढंच विचारलं, भानगड जाताना? राघवनं मान हलवली. तो शेवटच्या सीटवर जाऊन बसला. प्रवास सुरू झाला. पावसाचे सरी पडत होत्या, विजा कडालत होत्या. पण अचानक बसचा हेडलाईट बंद पडला. भाऊसाहेब थांबले आणि म्हणाले, थोडा वेळ लागेल, लाईटचं कनेक्शन ढील झालंय. त्या इस्मानं मागून आवाज दिला, वेळेत पोचू, नाहीतर उशीर झाला तर. आणि इतकं म्हणताच लाईट आपोआप लागला. भाऊसाहेब आणि राघव एकमेकांकडे बघत राहिले. जेव्हा बस गावाच्या एका वळणावर आली तेव्हा समोर एक झाड अचानक रस्त्यात आलं. भाऊसाहेबांनी कसाबसा ब्रेक दाबला तेव्हा पुन्हा तो इसम मागून म्हणाला, ही जागा मी ओळखतो. 30 वर्षापूर्वी इथे माझा मृत्यू झाला होता. सगळे प्रवासी चकित झाले. कंडक्टर राघव मागे गेला तर तो सीट रिकामी होती. काय, कुठं गेला? मागे तर कोणीच नाही. त्या क्षणी बसच्या पुढे एक साया उभी राहिली, धुरकट, अस्पष्ट. तिच्या चेहऱ्यावर एक भयानक हसू होतं. मग एकदम अचानक बस बंद पडली. दरवाजे आपोआप लॉक झाले. खिडक्यांवर बर्फ जमा झाला. सगळं थंडगार. एक आवाज बसमध्ये घुमू लागला, माझी वाट पाहताय तुम्ही? किती वर्ष झाली? प्रत्येक प्रवासी श्वास रोखून बसला होता. नंतर एकदम लाईट गेलं. काही सेकंदांनी लाईट परत आला, पण तेव्हापर्यंत सगळी सीट्स रिकाम्या होत्या. फक्त ड्रायव्हर आणि कंडक्टर उरले होते. आणि त्या शेवटच्या सीटवर रक्ताने भरलेला तो इसम परत बसलेला होता. डोळ्यांत एकच प्रश्न, भानगड आलं का?